हाफ सेंचुरी! आज विद्यानिकेतन स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या 50 वर्षात विद्यानिकेतन व जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण झालेला प्रचंड बदल हा नजरेसमोर उभा राहतो. कधी आनंद होतो तर कधी मनस्ताप होतो. अर्थात ह्या घडणाऱ्या गोष्टी घडतच राहणार. आपण त्याला सामोरे जायलाच हवे. जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतनची सुरुवात मोठ्या संघर्षातून झाली. 1962ला जिल्हा परिषदेची स्थापना झाली. ग्रामीण भागातील तरुण उमदे व उत्साहाने भरलेले नेतृत्व पुढे येण्यास खूप अवसर मिळाला. त्यांच्या आकांक्षांना आकाश ठिटे पडू लागले. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट जिल्हा परिषद निर्माण करण्यास होतं. त्यामुळे रस्ते, पूल, शेती, शिक्षण यासारख्या निगडित विषयांनाही तरुण मंडळी अक्षरशः भिडली. कोल्हापूर हे जिवंत कार्यकर्त्यांचे मोहोळ. जिल्हा परिषदेला दिनकरराव यादव यांच्यासारखं सळसळत्या उत्साहाचा अध्यक्ष मिळाला. जिल्ह्याची नस आणि नस जाणणारा व हजारो लोकांना मिठीत घेणारा व त्यांच्यावर प्रेमाचा वर्ष करणारा अध्यक्ष म्हणून 10 वर्ष लाभला महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण. यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत बुद्धिमान व कर्तबगार कार्यकर्त्याची जोड मिळाली. त्यामध्ये बाबासाहेब कुपेकर, सदाशिवराव मंडलिक व बाबासाहेब पाटील सरोडकर इत्यादींचा समावेश होता. यामध्ये उपाध्यक्षपदी बाळासाहेब माने होते. त्यांच्याकडे त्यांच्या आवडीचे शिक्षण व अर्थसमिती हे विषय होते. ते मोठे हरहुन्नरी आणि नेहमी नाविन्याचा शोध घेणारे होते. अशातच प्रत्येक डिव्हिजनसाठी एक रहिवासी स्कूल चालू झालेले होते आणि ते फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी होते आणि त्याचा लौकिक फार छान होता. पुणे विभागातून स्कूल हे सातारा येथे होते. तिथे कैलासवासी श्री महाबळेश्वर वाला हे प्राचार्य होते. हे स्कूल माननीय बाळासाहेब माने यांनी प्रत्यक्ष पाहिले व आपणही आपल्या जिल्हा परिषदेचे अशा प्रकारचे स्कूल सुरू करायचे ठरवून सातारा सोडला आणि अत्यंत हिरिरीने पुढाकार घेऊन राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतनची स्थापना 6 जुलै 1968 रोजी केली. कोल्हापूरच्या शासकीय बीटी कॉलेजचे प्राचार्य श्री कैलास विठ्ठल जगदाळे यांना प्राचार्य म्हणून नियुक्त केले व मला सातारा पब्लिक स्कूलमधून अनुभवी म्हणून प्रतिनियुक्तीवर घेतले. याचबरोबर प्राथमिक विभागातील अत्यंत वेचक असे शिक्षक नेमले गेले. शुक्रवार पेठेतील मेन राजाराम हायस्कूलच्या जुन्या वाड्यामध्ये हे पब्लिक स्कूल सुरू झाले. ग्रामीण भागातील 4थी पास विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन पहिल्या वर्षी 30 मुलांची निवड केली. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व मुलांच्यावर 5 ते 6 शिक्षक व एक पीटी टीचर झोकून देऊन काम करू लागले होते. मुलांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी विदा चव्हाण सरांसारखा एक तगड व्यक्तिमत्व मिळालं होतं. सर्व मुलांना कॉट गादी मच्छरदाणी. सकाळी नाश्ता 10 वाजता दूध. दुपारी जेवण 4 वाजता चहा. संध्याकाळी 7 वाजता जेवण असं सर्व काही बाळासाहेबांच्या डोक्यात योजलेल्याप्रमाणे सुरू झाले होते. सकाळी 5:30च्या घंटेच्या आवाजाने मुलांना उठण्याची सवय लागू लागली होती. छोट्या छोट्या मुलांना गार पाण्याने अंघोळ करून 6 ते 7 पर्यंत आंबेवाडी येथे रनिंगचा सराव करायला लावणे हे मोठं आव्हान होतं. ते सय्यद सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने पेललं होतं. मराठी लिखाण हे सगळ्यांचं चांगलं असलंच पाहिजे हा महाजन सरांचा अट्टाहास होता. ते अक्षरावर अक्षर गिरवून घ्यायचे. त्यामुळे बऱ्यापैकी मुलांचे अक्षर हे एकसारखे होते. देवी सरांसारखा एक बुद्धिमान शिक्षक इंग्रजीसाठी लाभला. सोबत जगदाळे सरांचं मार्गदर्शन हे होतंच. सर्व मुलांचे व शाळेचे हे भाग्यच म्हणावे लागेल. लिखाणाबरोबर इंग्लिशमध्ये कसे बोलावे यावर सरांचा जोर होता. आज काही मुले इंग्रजीचे प्राध्यापक होऊन उत्तम प्रकारे नाव कमावत आहेत. मला आठवते, गुरुवार ह्या दिवशी शाळेमध्ये इंग्लिशच बोलायचं असा नियम केला गेला होता. सुरुवातीचे काही गुरुवार खूप शांतता असायची, पण नंतर मुलांच्यातील भांडणे सुद्धा इंग्लिशमध्ये होऊ लागली. गीतेतील श्लोकांचे पाठांतर, रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचन इत्यादी गोष्टीवर भर देऊन ते प्रत्येक मुलाकडून करून घेण्याचा सपाटा शिक्षकांनी लावला. संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी
दिवसभरात वाचलेल्या वर्तमानपत्रातील बातम्या विचारल्या जायच्या. त्या भीतीपोटी निदान प्रत्येकाकडून मताळा तरी वाचला जायचा. या लहान वयात मुलांना दूध पिण्याची व मुळ्याची कोशिंबीर खाण्याची सवय लागणं खूप अवघड होतं. पण ती सवय लावण्यात आम्हाला यश येऊ लागलं होतं. जसजसे दिवस जात होते तसतशी मुले गावची ओढ विसरून अभ्यासात रमू लागली होती. वक्तृत्व स्पर्धा काय असते याची कल्पना मुलांना देऊन जिल्ह्यातील स्पर्धेला पाठवणं सुरू झालं होतं. शाळेचा ड्रेस कोड हा पांढरी हाफ पॅन्ट व पांढरा हाफ शर्ट व त्यावर हाफ निळे स्वेटर होते. कोल्हापुरात ह्या ड्रेसबद्दल खूप बोलबाला झाला होता. या ड्रेसमधील मुली स्पर्धेला आली की हमखास पहिला किंवा दुसरा नंबर घेणारच, ही भीती इतर शाळांना लागली होती. शिक्षण क्षेत्रातील बरीच मान्यवर मंडळी शाळेला भेटी देऊ लागले होते. बाळासाहेब माने साहेबांना ही प्रगती बघून आपण केलेल्या कार्याचा अभिमान व संतोष वाटत होता. ते शिक्षण क्षेत्रातील दिग्गज लोकांना शाळा दाखवण्यासाठी घेऊन जायचे. स्वतः वर्ग सुरू असताना वर्गात बसून शिक्षक कसे शिकवतात हेही ते लक्षपूर्वक बघायचे. 1971 साली पहिले प्राचार्य V. जगदाळे सर रिटायर झाले आणि प्राचार्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि मी ती 1983 पर्यंत समर्थपणे पेलली. कोल्हापूर जिल्ह्यातील खेड्यातील मुलांना हुरकून आणून त्यांना कलेक्टर डॉक्टर उत्तम, इंजिनियर्स उत्तम शिक्षक बनवण्याचा ध्यास सर्वांनी घेतला होता. प्रत्येक शिक्षक आणखी शिक्षिका आपापल्या विषयात मुले कशी पुढे जातील याबाबत त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली असायची. चित्रकला शिक्षकसुद्धा या स्पर्धेत होते. प्रत्येक मुलगा हा इंटरमिजिएट ही चित्रकलेची स्पर्धा पास झालाच पाहिजे हा R.S. कांबळे सरांचा अट्टाहास होता आणि तो त्यांनी पुरा करून प्रत्येक वर्षी 100% रिझल्ट लावत गेले. आम्हाला मीरा करकरेबाई व अग्निहोत्री या संस्कृत विषयासाठी लाभल्या होत्या हे आम्हा सर्वांचं भाग्य होतं. सर्व मुलांच्याकडून भगवद्गीतेतील श्लोक पाठ करून घेण्याचे मोठे काम त्यांनी केले होते. 1975 साली पहिल्या 11वी पास वर्गाकडून मानाची जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप हे आपल्या शाळेसाठीच आणायची हे त्यांचे स्वप्न. आत्ताचे IAS अधिकारी, भारताचे राजदूत श्री ज्ञानेश्वर मुळे यांनी पूर्ण केले. होय, ज्ञानेश्वर मुळे हा आमचाच विद्यार्थी. मुलांच्यातील खुबी ओळखण्याची कला शिक्षकांना सापडली होती. मला आठवते निनाद काळे या विद्यार्थ्याला त्याचा घोघऱ्या आवाजाबद्दल. तू ह्याच आवाजाच्या जोरावर जगावर राज्य करशील हे सांगितले गेले होते आणि खरंच तो आज आवाजाचा दुनियेचा बादशहा झालाय. 1968 नंतर प्रत्येक वर्षी 40 मुलांची बॅच शाळेत वाढत चालली होती. सिनियर मुले नवीन येणाऱ्या मुलांना सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून समजावून सांगत होते. त्यामुळे शिक्षकांच्या वरील बराच ताण कमी होत होता. प्रत्येक ठिकाणी विद्यानिकेतनचा झेंडा लागत होता. कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एक तगडा स्पर्धक निर्माण झाला होता. 1975 साली जुनी 11वी व नवीन 10वी या 2 बॅच बाहेर पडणार होत्या. सर्वांचे लक्ष रिझल्टवर होतं. सर्व शिक्षकांनी अहोरात्र कष्ट केले होते. गुणवत्ता यादीमध्ये वीरभद्र कुलकर्णी हा बोर्डात 37वा तर महादेव कांबळे या 34वा आला होता. ज्ञानेश्वर मुळे जगन्नाथ शंकर शेठ पदवी तर विनय वाघ जनरल सायन्समध्ये जिल्ह्यात प्रथम आला होता. शिवाजी मुळीक यांनी चित्रकला थेरीमध्ये बोर्डात प्रथम क्रमांक घेतला होता. राजा साळुंखे याने तर जिल्ह्यामध्ये इंग्रजीत प्रथम येण्याचा पराक्रम केला होता. जुना अभ्यासक्रम बॅचचा निकाल 96.6% तर नवीन अभ्यासक्रम बॅचचा निकाल 100% लागला होता. पण 2 विद्यार्थी का नापास झाले यावर विचार करायला हवा असे सर्वांचे मत झाले होते. 1975 नंतर प्रत्येक वर्षी एक बॅच याप्रमाणे मुलं बाहेर पडत होती. प्रत्येक निरोप समारंभाच्या वेळी माझ्यासमोर एकच प्रश्न उभा राहायचा. शाळेत येताना बावरलेली पोरं जवळ ओढून घ्यायची, अंजारा गोंजारायची, वाढवायची आणि घासून पुसून भरल्या डोळ्यांनी उघड्या जगात पाठवायची. म्हणजेच शिक्षकी का? मूल आता जगावर राज्य करत आहेत.
ज्ञानेश्वर मुळेसारखा विद्यार्थी आज अमेरिकेमध्ये भारताचा राजदूत म्हणून यशस्वी काम करून भारतामध्ये पासपोर्ट विभागाचा प्रमुख म्हणून आपली छाप पडत आहे. पाठोपाठ सुनील पाटील, दौलत हवालदार, विलास पाटील, संजय पाटील, अशोक पाटील, अनिल पाटील ही सर्व मंडळी कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर म्हणून समाजात ताठ मानेने काम करत आहेत. MD, MS, MBBS लोकांची तर भली मोठी लिस्ट आहे. डॉक्टर विनय वाघ सिनियर प्राध्यापक म्हणून DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर सुनील नाडकर्णी, डॉक्टर आबासाहेब शिर्के, डॉक्टर अरुण पाटील, डॉक्टर बबन पाटील, डॉक्टर रमेश कुर्ले अशी 50 डॉक्टर विद्यार्थ्यांची लिस्ट होऊ शकेल. दिगंबर प्रधानसारखा विद्यार्थी ACB पोलीस क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. पाठोपाठ प्रभाकर लोके, विजय कुंभारसारखे पोलीस क्षेत्रात आपलं काम अत्यंत चोखपणे करत आहेत. डॉक्टर जगन्नाथ पाटील हा तर जागतिक कीर्ती मिळून राहिला आहे. अध्यक्ष आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण गुणवत्ता संघटना बार्शिलोना व अध्यक्ष आशियाई पॅसिफिक क्वालिटी नेटवर्क सांघाय यामध्ये ताठ मानेने काम करत आहे. अशी किती नावे सांगू? श्री माधव घारगे चेअरमन गुरुदत्त शुगर हा सुद्धा आमचाच. विद्यार्थी कुशल संघटनचे गुण हे विद्यानिकेतनमध्येच घडवले आहेत. असेच सर्व क्षेत्रांमध्ये आमचे बरेच विद्यार्थी चमकत आहेत. 1977 साली बाहेर पडलेला एक माझा विद्यार्थी शिरोलीचा संजय पाटील तसा अभ्यासात जेमतेमच. 1980 साली त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. सर्वांना आपण एकत्र ठेवले पाहिजे. आजवर आपण शाळेत एकत्र राहिलो, पण येणाऱ्या आयुष्यात कोण कोण कुठे असेल, पुन्हा भेटतील का नाही, या सतत डोक्यात भुंगावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधून वर्षातून एकदा भेटण्याची कल्पना पुढे आली. पहिल्या वर्षी म्हणजे 1980 साली 7 मुलांना घेऊन पहिलं छोटंसं गेट टुगेदर घेतलं आणि इथूनच सगळ्या मुलांना एकत्र आणण्याचा ध्यास घेतला. आज मितीला शाळेतील सर्व मुलं वर्षातून एकदा गेट टुगेदरसाठी येतात. 1001 मुलांचा मुलींचा ग्रुप असतो. मुलींच्यावरून आठवलं, 1978 साली शाळेसाठी शिंगणापूर येथे 11 एकर जागा मिळाली. तिथे मोठी शाळेची वस्तू उभारली आणि या शुक्रवार पेटीतील वाड्यामध्ये मुलींची शाळा म्हणजेच वसतिगृह सुरू करण्यात आलं. मुलींनी सुद्धा शाळेचे नाव खूप लौकिकास नेलं आहे. आज शाळा व्यवस्थितपणे सुरू आहे, पण शाळेमध्ये स्पोर्टला प्राधान्य दिलं असून मुले राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. अशा शाळेचा प्राचार्य म्हणून घेताना मला माझं आयुष्य सार्थकी लागलं आहे असे वाटते. आज शाळेला यशस्वीरित्या 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त सर्व आजी-माजी पदाधिकारी व अधिकारी यांची शिक्षक सहकारी व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानतो.